नमस्कार, मी राहुल जवादे. तर मित्रांनो, मला या विषयावर आता बोलायचं नव्हतं, पण आता नाही बोलणार तर कधी बोलणार? काल ज्या दिल्लीच्या जंतर मंतरवर जे झालं ते पाहून तर असं वाटायला लागलं आहे की देशात आता लोकशाही उरलेली नाही. देशात आता हिटलरशाही प्रस्थापित झालेली आहे. तर सोनमजी वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर अनेक म्हणजे 20-21 दिवसापासून आपलं उपोषण आंदोलन चालू होतं. आणि त्यांची काय मागणी होती? त्यांची फक्त एवढीच मागणी होती की जे नीटचे जे पेपर लीक झाले आणि त्यांच्यामुळे काही विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली आणि त्याचा जिम्मेदार म्हणजे शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत, त्यांनी आपला राजीनामा द्यावा, हीच त्यांची मागणी होती. तर आणि हे त्यांचं आंदोलन एक संविधान पद्धतीने शांततेच्या वातावरणात हे त्यांचं आंदोलन सुरू होतं. तर सरकारची जिम्मेदारी होती की त्यांची विचारपूस करायची आणि त्यांची समजूत घालायची. पण सरकारने तसं केलं नाही. त्यांना जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलाइजमध्ये केलं आहे. तर हे काही एक प्रकारचं हिटलरशाही आहे. तर आता काही लोक असेही बोलत आहे की आता सोनम वांगचुक यांना सरकारने कसं मरू दिलं असतं. तर मग सरकारला एवढी चिंता होती तर त्यांनी आपला एखादी प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवायला पाहिजे होता आणि त्यांची विचारपूस करून त्यांची काय मागणी आहे आणि त्यांची जर ज्या पद्धतीनं त्यांची मागणी पूर्ण करता येत नसेल तर कशा तरी पद्धतीनं त्यांची समजूत घालून त्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी काहीतरी समजूत घालून त्यांचं ते उपोषण मागे घेण्याची हे सरकारची जिम्मेदारी होती. पण त्यांनी तसं केलं नाही आणि डायरेक्ट त्यांना उचलून हॉस्पिटलाइज केलेलं आहे. म्हणजे ही एक प्रकारची हिटलरशाही आहे. तर गेले अनेक दिवसापासून आपल्या दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्यांची काय काय मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी दुसरा कोणता तरी माणूस बसवा. कारण नीटचे पेपर जे लीक झाले आणि त्यांच्यामुळे काही विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली तर त्यांची जिम्मेदारी हे धर्मेंद्र प्रधानची आहे आणि त्या ठिकाणी ते असफल ठरलेले आहेत. तर त्यांनी आपली जागा रिकामी करावी आणि तिथे चांगल्या माणसाला तिथे बसवण्यात यावं, अशी त्या आंदोलनाची मागणी होती. तर हे काही खूप मोठं म्हणजे खूप मोठी मागणी नव्हती जे शासन त्याला देऊ शकत नाही. पण या सरकारला जनतेचं काही ऐकायचंच नाही आहे. तर यांना जे करायचं आहे ते हे करतील. लोक काय म्हणताय काय बोलताय याचे जनतेशी काही घेणं देणंच नाही. अशा पद्धतीने एक प्रकारची इथे देशामध्ये आता हिटलरशाही सुरू झालेली आहे. तर 20 तारखेला जो मार्च निघणार आहे आणि या मार्चला माझा संपूर्ण सपोर्ट आहे. तर तुम्हालाही जर ज्या पद्धतीनं या मार्चला सपोर्ट करता येईल त्या पद्धतीने हे सपोर्ट करा. धन्यवाद.